लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकत महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार झटका दिला होता। मात्र लोकसभेतील यशानंतर हवेत गेलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदही खेचून आणता आलं नाही। त्यांना अवघ्या 49 जागाच मिळाल्या। यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर गंभीर आरोप केले। त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात रान पेटवलंय। त्यांच्या मार्कडवाडी ग्रामपंचायतीच्या लढाईची दखल राज्यभरातच नाही तर देशाच्या संसदेतही घेतली गेली। शरद पवारांनीही या लढाईला पूर्ण ताकद दिली। याच उत्तम जानकरांनी आता महायुती सरकारबाबत धक्कादायक दावा केलाय। यावेळी त्यांनी ईव्हीएम विरोधातील लढाईचा पुनरुच्चार तर केलाच, शिवाय पुढील 3 महिन्यात राज्यातलं महायुतीचं सरकार कोसळणार असल्याचा खळबळजनक दावाही केलाय। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर ईव्हीएम विरोधात एकही शब्द काढण्यात आला नाही। मात्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाला असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडून केला जातोय। महायुतीच्या नेत्यांनीही आघाडीच्या या आरोपांना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय, पण तरीही आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम विरोधातला लढा सुरूच ठेवलाय। अशातच आता शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी 3 महिन्यात राज्यातलं सरकार पडणार आहे असा दावा केलाय। तसंच या संबंधाचे पुरावे आपण सादर केल्यावर सगळा देश गडबडून जाईल, सरकार 100% जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार असं धक्कादायक विधान आमदार जानकर यांनी केलंय। यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा असंही म्हटलंय। यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा असंही म्हटलंय। जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर अजित पवारांचा 10,000 मतांनी पराभव होईल असंही त्यांना दावा केलाय। देशासह राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इरादाही जानकर यांनी बोलून दाखवलाय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि महायुती सरकारबाबत त्यांनी गंभीर आरोप केलाय। ते म्हणाले, वाल्मिक कराड आणि महायुती सरकारमध्ये तडजोड झालेल्या आहेत, त्यामुळे 3 आरोपी अजूनही फरार आहेत। पोलिसांनी आरोपी वाल्मिक कराड याला अटक करणं अपेक्षित होतं, पण तोच हजर झाला। ही मोठी नामुष्कीची गोष्ट आहे। आकाच्या मागे कोण आहे हे गृह खात्यानं शोधून काढावं। जर त्यांना सापडत नसेल तर गृह खाते माझ्याकडे द्यावं, आपण सगळं शोधून काढू असंही यावेळी जानकर यांनी सांगत राज्य सरकारवरती टीकेची तोफ डागली आहे।